सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. खरं तर आज तुम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे. आपण सर्वांनी आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व जवळजवळ संघटनेमधील असणाऱ्या रचनेप्रमाणे 1221 मंडलांमध्ये की जी नव्याने निर्माण झाली, या संघटन पर्वामध्ये ज्यांनी घेतलेली नवीन जबाबदारी आणि त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे 80 जिल्ह्यांचे अध्यक्ष या सर्वांनी एकत्रपणे हा संकल्प केला की आपले सर्वांचे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना माहीत आहे की हा जो मान्सून सीझन आहे, या मान्सून सीझनमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा हा सर्व ठिकाणी, सर्व ब्लड बँकेमध्ये असतो आणि त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर आपण रक्तदान, ज्याला श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं, देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण सर्वांनी मिळून नागरिकांना आवाहन केलं, बरोबरच्या सहकाऱ्यांनी ना घेऊन जर ब्लडचे कॅम्प हे जास्तीत जास्त सर्व भागांमध्ये आपण लावले आणि त्यातून रक्त त्या बॉटल्स ज्याला आपण म्हणतो त्याचं कलेक्शन जे आहे ते कलेक्शन, त्या सर्व प्रक्रियेमध्ये एकत्रितपणे संघटितपणे जर आपण काम करू शकलो तर नक्कीच त्याचा फायदा हा होऊ शकतो, सामान्य जनतेला होऊ शकतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात ज्यावेळेला चर्चा केली, त्यावेळेला खरंच जर हा विषय जो आपण विचार करतोय तो विषय जर यशस्वी होऊ शकला तर एक विक्रम सुद्धा होऊ शकेल. आणि म्हणून सहजपणे यामध्ये जर खरंच विक्रम होणार असेल तर आपण त्याची चौकशी करूया. आणि म्हणून चौकशी केल्यानंतर लक्षात आलं, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची आपल्याला नोंद करता येऊ शकते. आणि म्हणून सर्वांशी पुन्हा चर्चा केली आणि ही चर्चा करून की भारतीय जनता पार्टीच्या आपल्या कोणत्या तरी एका जुन्या ट्रस्टच्या नावाने आपण हा उपक्रम नक्की केला पाहिजे, हा दृढ निश्चय हा पदाधिकारी म्हणून आम्ही सर्वांनी केला. रघुनाथजींशी चर्चा केली, आपली असणारी जुनी कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून हे करता येऊ शकतं त्यांनी त्यामध्ये
बरीच सहकार्य केलं आणि त्यामुळे या सर्व गोष्टीला काम करत असताना पुढे जाणं ज्याला म्हणतो ते सोपं झालं. सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांबरोबर ऑनलाईन पद्धतीने बैठका घेतल्या आणि त्यांना या बैठकीच्या निमित्ताने हे किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती, ज्या ज्या ठिकाणी कॅम्प घ्यायचे होते त्या ठिकाणच्या असणाऱ्या रक्तपेढ्यांची उपलब्धता, तिकडचे स्टॉक्स, या सगळ्या गोष्टी तपासून घ्या आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून एकत्रपणे प्रयत्न करूया. कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि या सगळ्या गोष्टी पाहता आज ज्या वेळेला लक्षात येतं की तुम्ही आणि आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने एखादी गोष्ट आपण ठरवली तर ती संकल्पते सिद्धी ज्याला म्हणतो त्या पद्धतीने कशी करता येऊ शकते. आणि आज खरं तर देवेंद्रजींची असणारी लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल असणारा आदर, या दोन्हीही गोष्टी आजच्या या रेकॉर्ड, जो आज 2 रेकॉर्ड जे प्रस्थापित झाले त्या दोन्ही रेकॉर्डमुळे आपल्याला सर्वांच्या लक्षात येतात. खरं तर मी सर्व भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीबद्दल मी त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे खूप खूप आभार मानतो. महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आज हा जे काही जो सन्मान आज मला देण्याचे एशिया बुक ऑफ रेकॉर्डने ठरवलं आणि तो मला सन्मान घेण्याची संधी मिळाली, ही सुद्धा तुम्ही सर्व कार्यकर्त्यांमुळेच मिळाली आहे हे मला खरं तर सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वजण मिळून ज्या ताकदीने या प्रत्येक शिबिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे श्रम घेतले त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्या रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व रक्तदात्यांचं सुद्धा खूप खूप आभार मानतो. बरेच जण त्या शिबिरापर्यंत रक्तदानासाठी आले, परंतु काही कारणांमुळे त्यांना रक्तदान करता आलं नाही. त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. कारण बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला ते रिटर्न गेले त्यावेळेला मी रक्तदान करायला आलो होतो असे सांगणारे सुद्धा अनेक फोन, SMS हे वारंवार मला येत होते. काही आरोग्याच्या कारणांमुळे काहींना त्यामध्ये सहभाग घेता आला नाही, काहींना तर वयाच्या मर्यादेमुळे घेता आला नाही, अशी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते म्हणून त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे त्याही सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा जे एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये
आपल्याला मदत केली ते संजय भोलाजी आणि सीमा मन्नीकोर यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्यांनी जे आज डिक्लेअर केलं की जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 रेकॉर्ड हे प्रस्थापित झाले. कार्यक्रम आम्ही 1 केला परंतु 2 रेकॉर्ड झाले, असं पण मला वाटतं पहिल्यांदाच घडलं असेल. सर्वात जास्त ठिकाणी म्हणजे 1088 ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन झालं. हा एक रेकॉर्ड हा प्रस्थापित झाला. आणि त्याचबरोबर जे रक्तदाते किंवा ज्यांनी रक्तदान केलं अशा बॉटल्स ज्या कलेक्ट झाल्या त्या आहेत 78,313. त्यामुळे या दोन्ही जी संख्या आहे, खरं तर काल रात्री 12:30 वाजेपर्यंत कार्यालयातील असणारे सर्वजण ही माहिती कलेक्ट करण्याचं जे काम करत होते आणि ते कंटिन्यू काय किती होते ही जी उत्कंठा ज्याला म्हणतो त्या उत्कंठेचा भाग पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातील असणारा कार्यकर्ता जसा होता तसे आम्हीही सर्वजण होतो. आणि जेव्हा रात्री 1:30-2 वाजता आकडा ज्यावेळेला तयार झाला की एवढेच बॉटल झाले त्यावेळेला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं योगदान याबद्दल त्याला पुन्हा एकदा सॅल्यूट करावा असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. भारतीय जनता पार्टीच्या या संदर्भात सर तुम्ही इथे ज्या प्रकारे माहिती देत आहे की अनेक नेत्यांचे वाढदिवस शक्यतो संबंधित होर्डिंग्स लावून वगैरे केले जातात, मात्र एक नवा अध्याय तुम्ही सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे आपल्या सरकारमध्ये मंत्री काही वादग्रस्त वक्तव्य करून कुठेतरी काळबोट आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्या खरं तर आज एक चांगला न्यूजसाठी एक चांगली बातमी आहे असं मला वाटतं. त्यामुळे थोडंसं बी पॉझिटिव्ह येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राने राहावं आणि महाराष्ट्राने बी पॉझिटिव्ह जाण्याच्या दिशेने मला असं वाटतं की आजचा हा जो एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मधला एका बाजूला तुम्ही कार्यकर्त्यांना बुस्ट करताय, त्यांचा उत्साह वाढवताय, पण भाजपा सोबत जे मित्र पक्ष आहेत ज्याच्यापर्यंत माझ्या संबंध नाही त्या मित्र पक्षातले नेते मंत्री विधानं करतायत, काहीतरी करतायत, भाजपाची डोकेदुखी वाढते का आणि कार्यकर्त्यांना त्याचा परिणाम होतोय? याला जोडून या सगळ्या गोष्टींवरती संघविचारांच्या दैनिक असलेल्या तरुण भारतनं सुद्धा टिप्पणी केली आहे. मंत्र्यांनी जबाबदारपणे वागावं, आमदारांनी सुद्धा वागावं असं त्यांनी म्हटलं. मित्र पक्षामुळे डोकेदुखी वाढते का? 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी पुन्हा तेच सांगेन, आजचा दिवस अतिशय चांगला ज्याला म्हणतात की 22 जुलै ही तुम्हाला आम्हाला 2025 ही लक्षात ठेवली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला एक चांगला संदेश तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून द्यावा की जेणेकरून पाठचं सर्वच्या सर्व थोडंसं विसरून पुढच्या दिशा ज्या आपल्याला मिळाल्या आहेत त्या दिशेने जावं एवढीच आपल्याला विनंती. धन्यवाद. आज आप सभी को कहने में मुझे बहुत खुशी हो रही है कि एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में आदरणीय महाराष्ट्र राज्य के लोक लाडीले मुख्यमंत्री देवेंद्र जी, इनका कल जन्मदिन था और इस जन्मदिन के अवसर पर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता, सभी हमारे संगठन के सभी मंडल और जिलाध्यक्ष और उनकी पूरी टीम ने ऐसे तय किया
कि हम देवेंद्र जी को उनकी जन्मदिन पर समाज के हित के लिए कुछ अलग करेंगे, और उन्होंने सब लोगों ने मिलकर ये तय किया कि हम पूरे महाराष्ट्र में सभी मंडलों में रक्तदान शिविर का आयोजन करेंगे। और मुझे कहने में बड़ा ही आनंद है कि हमने रक्तदान शिविर का तो आयोजन किया ही, इसके 2 रिकॉर्ड एशिया बुक में प्रस्तावित हुए। सबसे ज़्यादा एक दिन में एक संस्था ज़्यादा शिविर लेने का विक्रम प्रस्तावित हुआ। 1088 इतने शिविर पूरे महाराष्ट्र में दर्ज हुए। और उसी तरह से जिन्होंने ब्लड डोनेट किया, ये जो संख्या थी वो 78,313 इतनी ज़्यादा लोगों ने रक्तदान कर एक एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में सबसे ज़्यादा ब्लड डोनेशन करने का रिकॉर्ड प्रस्तावित किया। इस पूरे रक्तदान शिविरों में कार्यकर्ताओं का योगदान, रक्तदाताओं का योगदान बहुत ज़्यादा था। सुबह से लेकर शाम तक सभी कार्यकर्ताओं ने बहुत ज़्यादा मेहनत भी ली। बहुत सारे रक्तदाता वहाँ पर रक्तदान करने के लिए वहाँ पर पहुँचे, लेकिन कुछ रक्तदाताओं को उनकी उम्र के वजह से आयु जो है, आयु का कारण बहुत ज़्यादा आयु होने की वजह से वापस भी जाना पड़ा। किसी को मेडिकल के कारण की वजह से रक्तदान कर नहीं पाए। तो ये सब चीज़ों के लिए बहुत सारे लोग हमें SMS कर रहे थे, फ़ोन कर रहे थे। मैं उन लोगों का भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने ये देवेंद्र जी के जन्मदिन पर रक्तदान करने की सोच रखी और वो वहाँ तक पहुँचे थे। फिर एक बार ये नया जो रिकॉर्ड प्रस्तावित हुआ है एक लोगों के हित के लिए। आप सभी को मालूम है कि ये मौसम जो है, ये मानसून मौसम के अंदर खून की बहुत ज़्यादा ज़रूरत रक्त पेढ़ियों में होती है। तो इसका लाभ जो है महाराष्ट्र की जनता को बहुत ज़्यादा होगा, ऐसा मेरी हम लोगों की सभी की धारणा है। धन्यवाद। धंधा है बहुत। अरे वाह,